या परमेश्वराच्या प्राप्तीच्या मार्गामध्ये अनुसरण करणारे सर्वजण आपण पांथिक आहोत आणि आपल्या सगळ्यांना असं काही वेळेला वाटतं की परमेश्वराची आराधना केली, परमेश्वराची उपासना केली किंवा परमेश्वराची सेवा केली की परमेश्वर प्रसन्न होईल. परमेश्वर निश्चितपणाने प्रसन्न होतो, परंतु परमेश्वराच्या प्रसन्नतेच्या अगोदर शक्तीला प्रसन्न करणं अत्यंत आवश्यक आहे. शक्तीच्या कृपेशिवाय, शक्तीच्या अधिष्ठानाशिवाय, तिच्या अनुग्रहाशिवाय शिवापर्यंत किंवा ईश्वरापर्यंत जाणं अशक्यप्राय होतं. ही साक्षात जगदंबा विश्वजननी त्रिगुणात्मक अशी असणारी ही एक महान शक्ती, विश्वाचा संहार करणारी, विश्वाचा उद्धार करणारी, किंबहुना सर्व प्रकारच्या दुष्ट शक्तींचा विनाश करून साधकाला सर्व गुण संपन्न करून परमेश्वरापर्यंत नेणारी ही एक महामाया, महाशक्ती जगदंबाचं रूप आहे. आणि म्हणून आपल्या या सर्व संप्रदायामध्ये, सर्व परंपरेमध्ये जितकं ईश्वराला जितकं महत्व आहे तितकंच नव्हे, तिच्याही पेक्षा एक काकणभर अधिक शक्तीला फार फार महत्व आहे. साधारणतः एक प्रसंग सांगतो तुम्हाला. फक्त हैदराबादचेच लोक त्याला साक्षी होते. जवळजवळ 40 वर्षापूर्वी मी हैदराबाद मध्ये अनेक वर्ष वास्तव्य केलं आणि त्या ठिकाणी रामकृष्ण मठाचे अध्यक्ष, त्यांचा माझा खूप वर्षांचा स्नेह होता, स्वामी रंगनाथानंदांची. अतिशय स्नेह आणि अतिशय प्रेम. आम्ही पुष्कळ वेळेला त्यांच्या दर्शनासाठी जायचो, आशीर्वादासाठी जायचो. आणि एका प्रसंगामध्ये त्यांनी एक फार सुंदर गोष्ट सांगितली. हा जीवाला लागलेला हा जो संसार जो आहे तो मायेचाच संसार आहे. मायेनच ईश्वर, मायेनच या विश्वाची निर्मिती केली, मायेमधूनच सर्व जीवांची निर्मिती झाली. आणि ही महामाया या सगळ्या जीवांना मोहग्रस्त करण्यासाठीच, या संसारामध्ये बद्ध करण्यासाठी जणू काही तमोगुणात्मक माया प्रत्येक जीवाच्या बुद्धीवर आवरण घालून हीच माया या जीवाला संसारामध्ये बद्ध करते. म्हणून संसारामधून जर मुक्त व्हायचं जर असेल तर मायेनच, मायेच्या साह्यानं मायातीत असलेल्या ईश्वरापर्यंत जायचं आहे. आणि म्हणून मायेची कृपा पाहिजे. कधीही आयुष्यात मायेबरोबर, त्यांचे हे दोन शब्द आहेत, आता ते इंग्लिश मध्ये होते, मी मराठीत बोलतोय. मायेबरोबर कधीही युद्ध करायचं नाही, मायेबरोबर दोन हात करायचे नाही आहेत, मायेला प्रश्न विचारायचा नाही आहे. मायेच्या जवळ गेल्यानंतर शक्तीच्या जवळ उद्धटपणा आणि अहंकार असता कामा नये. मायेला पार करून मायेला प्रसन्न जर करायचं असेल तर मायेला नतमस्तक व्हावं लागतं.
आणि या त्रिगुणात्मक असलेल्या या महाशक्तीला, या जगदंबेला पहिल्यांदा शरण गेलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि शरण ज्या वेळेला जाल त्याच वेळा त्याच मायेच्याच कृपेनं, त्याच शक्तीच्याच कृपेनं जी संसारामध्ये बद्ध करणारी जी माया, रजोगुणात्मक आणि तमोगुणात्मक माया, तीच स्वतःच्या अनुग्रहानं हळूहळू 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 कमी 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 करत आणि साधकाच्या अंतरंगामध्ये दैवी गुण संपत्तीचा तीच तिच्या स्वतःच्या सामर्थ्यानं, सत्वगुणाच्या मायेच्या सामर्थ्यानं उत्कर्ष करते. आणि अशा या सर्व बंधनाला पार ज्या वेळेला तो हा साधक होईल, सर्व परीक्षेमध्ये ज्या वेळेला तो पास होईल, सर्व प्रकारचे अडथळे, सर्व प्रकारचे प्रतिबंध हे प्रतिबंध नाही आहेत, लक्षात घ्या. तुमची किती तयारी आहे हे पाहण्यासाठी भगवंताला सुद्धा केव्हा तरी पेपर घेतला पाहिजे तुमचा. नर्सरी क्लास मध्ये सुद्धा 1 वर्ष अभ्यास केल्यानंतर 2 ओळीचा तरी पेपर हल्ली असतो, यस किंवा नो किंवा नो किंवा यस, एवढं तरी टिक मार्क करायला तरी पेपर असतो. पहिला पेपर फार सोपा असतो, त्याच्यात पास झालं तर पुढचा पेपर थोडासा अवघड असतो. आणि अशा सर्व पेपर मधून गेल्यानंतर PhD ला पेपर नर्सरी क्लासचा नसतो. तिथला पेपर पास जर झाला तरच त्याच्या पुढे जातो, लक्षात घ्या. आणि ही सर्व परीक्षा जी आहे हा भगवान या माया शक्तीच्या साह्यानं सर्व साधकांची परीक्षा घेतो. आणि या सर्व परीक्षेमध्ये पास आणि उत्तीर्ण जर व्हायचं असेल तर त्या मायेची कृपा आणि अनुग्रह आवश्यक आहे. आणि म्हणून शक्तीची आपण या ठिकाणी स्थापना केली. लक्षात घ्या, शक्ती दुर्गा परमेश्वरी ही सर्व भक्तांना आजपासून खरोखरच सर्वांना मार्ग दाखवेल. श्रद्धा, निष्ठा, प्रेम सर्व जे काल मी म्हणालो त्याचा उत्कर्ष करेल. आणि तिची जर कृपा झाल्यानंतरच ती मग हळूहळू ईश्वरापर्यंत नेते. आणि ईश्वरापर्यंत नेण्यासाठी सहजासहजी नेत नाही, ते स्वतःच आवरण दूर करण्यासाठी आवरण रहित असलेला तो साक्षात ईश्वर स्वरूप सद्गुरु येतो. आणि तोच तो सद्गुरु या मायेचं आवरण दूर करून साधकाला शिवस्वरूप बनवतो आहे. आणि ते जे शिवस्वरूप आहे तेच ते स्वरूपेश्वर या नावानं या ठिकाणी आपण आज स्थापन केलेलं आहे. तर अशा प्रकारे आज मातृशक्ती याग चालत असताना आम्ही सर्व या देवतांची प्राणप्रतिष्ठा स्वरूपेश्वर आहे महादेव, नर्मदा मैया ही महाराष्ट्रामध्ये खरोखरच नर्मदेचं महत्व अजूनही कुणाला माहित नाही आहे. नर्मदेची उपासना कुणालाही माहित नाही आहे. पण ती साक्षात जगदंबा मी आज रात्री सांगेन, उद्या तुम्हाला कळेल सर्व काय आहे त्याचं महत्व. तर त्या नर्मदेच्या कृपेनच आज आम्ही या स्थानामध्ये बसलेलो आहे, लक्षात. आणि त्यामुळं नर्मदेची स्थापना आहे, आद्य शंकराचार्यांची स्थापना आहे, स्वरूपेश्वरांची आहे. आणि पंचायन शिव, पार्वती आणि गणेश, बाल गणेशाची स्थापना इथं झालेली आहे. वरती दुर्गा परमेश्वरी, त्यांचे जे साथीदार सर्व परिवार महागणेश आहे, बजरंग बली आहे, काळ, काम आणि परशुराम अशा या देवतांची वरती ही प्रतिष्ठापना झालेली आहे. कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही सर्व देवतांचं विधिवत पूजन झालेलं आहे, सर्व प्रतिष्ठापना विधिवत झालेली आहे. त्यांचं आपण सर्वजण दर्शन घेऊ शकता. आजपासून शिव आणि शक्ती ही 2 मंदिरं सर्वांच्यासाठी खुली झालेली आहे. फक्त आम्ही एवढंच शिव आणि शक्तीला आवाहन करून मनापासून प्रार्थना करतो की त्यांनी सर्व भक्तांच्यावर, साधकांच्यावर
कृपा करावी, आशीर्वाद द्यावेत आणि खरोखरच या मार्गामध्ये मार्गस्थ करत 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 जीवनामध्ये पूर्णता प्राप्त व्हावी, ती पूर्णाहुती आपण थोड्याच वेळामध्ये करणार आहोत. असं आहे का? हा, एक चूक झाली थोडीशी, की अजून एक विधी बाकी राहिलेला आहे, की तो म्हणजे प्राणप्रतिष्ठा झाली, पण मंदिराची संपूर्णपणे पूर्णता जी आहे ती कलशारोहणानं होते. मी विसरलो. आणि कलशारोहणाची ती जी प्रतिष्ठापना जी आहे ती उद्या सकाळी 8 वाजता बरोबर आचार्यांच्या उपस्थितीमध्ये आचार्यांच्या स्पर्शानं कलशारोहण होणार आहे. आणि कलशारोहण झालं की मगच सर्वता पूर्ण झाली. त्यामुळे क्षमा करा, आज कुणीही दुर्गा परमेश्वरी आणि स्वरूपेश्वर महाराज भगवंताचं दर्शन घेऊ नये, कुणीही आत जाऊ नये. आज संपूर्णपणे त्या देवता बंदिस्त आहेत. ठीक आहे. तर उद्या सकाळी तो कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीमध्ये होईल, एवढीच मी प्रार्थना करतो. आणि आता काय